गावाचं नाव खेड आहे. इथे ग्रीनरी खूप आहे, पोल्युशन कमी आहे आणि मला जास्त करून खेडला राहायला आवडतं कारण ते टुरिझमसाठी फेमस आहे. कोकण रिजन पूर्ण फेमस आहे. फोर्ट्स आहेत, बीचेस आहेत, तिथं आपण फिरू शकतो आणि सिटीपेक्षा इथलं वातावरण पुरं वेगळं आहे. माझा फेवरेट बीच मुरुड आहे. तिथे बऱ्याच वेळा जातो मी. जास्त करून डेव्हलपमेंट होते कोकणची. माय नेम इज नील वैभव बने and I was studying in LTT English Medium School in Khed. My aim is to crack JEE and become a successful person and IITian. ही माझी स्कूल आहे. माझ्या स्कूलचं नाव LTT English Medium School आहे. ही खेड्यातली पहिली इंग्लिश मीडियम स्कूल आहे. आज मला 94% पडले आहेत आणि आय एम व्हेरी हॅपी. माझ्या सक्सेसमध्ये स्कूलचा भरपूर मोठा रोल होता, पण एज्युटेकचा पण रोल होता. मी जेव्हा सॉफ्टवेअर घेतलं तेव्हा त्याचे फीचर्स मला फार आवडले. त्याचे बुक्सची क्वालिटी पण चांगली आहे. बुक्समध्ये QR होते, ते स्कॅन करून आपल्याला व्हिडिओज भेटू शकत होते. लेक्चर्स होते. लेक्चर्समध्ये जर डाऊट काही असला तर आपण लाईव्ह लेक्चर्स पण होते संध्याकाळचे, मग तेव्हा आपण विचारू शकतो. आणि एज्युटेकचे टीचर्स खूप फ्रँक आहेत, फ्रेंडली आहेत आणि त्यांच्याशी बोलताना काही वाटत नव्हतं, एवढं घाबरायला होत नव्हतं. एज्युटेकचे जे बुक्स आहेत ते बुक्स माझ्या हातामध्ये ज्यावेळेला सुद्धा मिळाली ना, त्यावेळेला त्याची क्वालिटी वॉज टू मच गुड ॲज वेल ॲज कन्सेप्ट वॉज गुड. कारण बऱ्याच वेळा काय होतं की काही मुलांना वाचून कळतं, काही मुलांना थोडंसं रायटिंग जास्त केल्यानंतर समजत असतं, पण काही मुलं जी थोडीशी व्हिडिओ व्हिज्युअलाइज पद्धतीने जे समजतात ना, त्यांच्यासाठी एज्युटेक इज टू गुड. कारण व्हिडिओमध्ये बऱ्याचशा कन्सेप्ट मुलांना क्लिअर होतात. अजून एक गोष्ट मी नोटीस केली की नीलच्या बाबतीत तो एक्झामला जाईपर्यंत ते व्हिडिओज बघत होता कंटिन्युअसली, आणि त्याचा एकंदरीत ज्यावेळेला रिझल्ट येणार होता ना, आम्ही थोडंसं शुअर होतो की तो सुद्धा शुअर होता की मला 90% मिळतील. आणि एज्युटेकचा रोल खूप महत्त्वाचा आहे याच्यासाठी. तर मला सुद्धा असं वाटतं की मुलांनी थोडंसं स्टडी करत असताना वेगवेगळ्या पर्यायांचा वापर करणं गरजेचं आहे. 8 पर्यंत बरेचसे सब्जेक्टमध्ये आहे ना, त्याचा परफॉर्मन्स एक ॲव्हरेज परफॉर्मन्स होता. म्हणजे स्पेशली तुम्ही बघितलं तर B2 मॅथ्समध्ये त्याला B2 आहे, इंग्लिशमध्ये B2 आहे. परंतु 8 मधून 9th मध्ये ज्यावेळेला आला त्यावेळेला थोडासा त्याच्यामध्ये मॅच्युरिटी लेवल वाढत गेली आणि तीच 10th मध्ये अजून डबल झाली. म्हणजे स्वतःहून अभ्यास करण्याचा जो काही पार्ट होता ना, तो त्याच्यामध्ये वाढत गेला. म्हणजे स्वतःला काहीतरी बाबा मला काहीतरी बनायचं आहे किंवा काहीतरी चांगले मार्क्स मिळवायचे, हे एक त्याच्यामध्ये एक इच्छा तयार झाली आणि त्याच्यामुळे त्याचे एफर्ट्स वाढत गेले. कारण सध्या एवढी कॉम्पिटिशन वाढलेली आहे, त्याला मी नेहमी जाणीव करून देत होते आणि त्या दृष्टीने त्यांनी 10वीला गेल्यानंतर त्याच्या मॅच्युरिटी प्रमाणे त्यांनी म्हणजे व्यवस्थित अभ्यास केलेला आहे चांगला, आणि त्याच्यामुळे त्याने हे सक्सेस मिळवलं आणि त्यामुळे आम्ही सगळेच आनंदी आहोत, खुश आहोत. म्हणजे आफ्टर द कोरोना इफेक्ट्स म्हणजे आपल्याला ऑनलाईन एज्युकेशनकडे स्टुडंट्सला न्यावं लागते. कारण त्या 2 वर्षामध्ये मुलं बऱ्यापैकी हॅबिच्युअल झाली होती की ऑनलाईन टीचिंगमधूनच, कारण त्यांच्याकडे दुसरा काही ऑफलाईनचा प्लॅटफॉर्म नव्हता त्यावेळेला. आणि थोडंसं त्यानंतर मी ज्यावेळेला हा निर्णय घेतला की नीलसाठी आपल्याला एज्युटेक हा सॉफ्टवेअर घ्यायचा आहे, त्यावेळेला मला थोडासा डाऊट होता की आज मुलं ऑलरेडी मोबाईलमध्ये इतके हॅबिच्युअल झालेली आहेत की अजून एक ह्या प्लॅटफॉर्ममुळे कदाचित काही नुकसान होऊ शकतं का, म्हणून थोडंसं माझ्या मनामध्ये डाऊट होता. पण ज्यावेळेला मी त्यांची बुक सेट्स बघितली त्यावेळेला थोडंसं मी कॉन्फिडंट झालो की केवळ एक व्हिडिओ नाही आहेत, तर त्याच्यामधून मुलाला रायटिंग प्रॅक्टिस मिळेल, त्याच्यानंतर तो कुठे चुकला हे कळेल आणि त्याचे डाऊट्स क्लिअर होतील. ते हे कळल्यानंतर थोडंसं या कन्सेप्टवरती माझा विश्वास आला आणि आत्ता मला त्याचा रिझल्ट खूप चांगल्या पद्धतीने मिळतोय की जेणेकरून त्यावेळेला मी जो डिसिजन घेतला होता तो योग्य होता, हे आत्ता या सगळ्या प्रोसेसमधून योग्य ठरलेलं आहे.